मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सार्थक हा कविता वहिनीला म्हणत असतो की वहिनी खरंच थँक्यू, तू आज आपल्या घराचा विचार करून पोलीस कंप्लेंट मागे घेतलीस. आमच्या घराचा विचार करून पोलीस कंप्लेंट मागे घेतलीस असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला कविता म्हणते की काय आहे ना सार्थक, मी आनंदीच्या बोलण्याकडे ऐकून मी पोलीस कंप्लेंट केली नाही. आनंदी मला म्हणाली की पोलीस कंप्लेंट नको करू म्हणूनच मी केली नाही. पण खरं तर हे खूप चुकीचं आहे. जे माझ्या बाबतीत घडतंय ना ते उद्या आनंदीच्या बाबतीत देखील घडू लागतं. आणि मला एक कळतंय की मी ज्या जागेवर उभी आहे त्या जागेवर उद्या आनंदी उभी असू शकते. तेव्हा आनंदीही सार्थककडे बघायला लागते. त्यानंतर ती म्हणते की हे बघ आनंदी, सार्थक हा तुझ्याबरोबरच आहे नो डाऊट, पण ही लोकं अशी आहेत ना, मला त्यांचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. खरं तर आमचा संसार देखील तर या लोकांमुळेच मोडला. पण आनंदी, तू स्वतःची काळजी घे प्लीज, बी केअरफुल. कसं आहे ना, ही लोकं कोणासोबतही कसंही वागू शकतात. त्याच्यामुळे उद्या देव न करो आणि तुझ्यावर अशी वेळ येऊ. सार्थक तर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेलच. आणि खरंच तू जे माझ्याबद्दल केलंस आणि माझी इतकी मदत केलीस त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि थँक्यू बोलून तिथून कविता निघून जाते आणि सार्थक आणि आनंदी दोघंही आता विचारामध्ये पडलेले असतात. तर इथे आनंदीच्या घरी सगळेजण ती फाईल शोधत असतात. मालती, अण्णा, त्याचप्रमाणे लीना सगळेजण फाईल शोधायच्या कामाला लागलेले असतात. तेव्हा मालतीला अण्णा म्हणतात की अगं मालती, सापडली का गं फाईल? तेव्हा मालती म्हणते की अहो नाही, इथेच तर ठेवली होती ना, कुठे गेली काय माहिती. तेव्हा अण्णा वैतागतच लीनाला म्हणतात की अगं लीना, काय हे, सापडली का गं फाईल? तेव्हा लीना म्हणते की नाही हो अण्णा, इथेच टेबलवर ठेवली होती फाईल. मग इथून ती फाईल कशी जाईल आणि कुठे जाईल काहीच कळत नाही आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की हो ना, खरंच कळत नाही आहे. तेव्हा मालती पण त्याने म्हणते की हो, लीना बरोबर बोलते हो, इथेच ठेवली होती फाईल आणि ती फाईल अचानक गायब तरी कशी होईल. हे सगळं आता अमगवात्या ऐकत असते आणि ती याच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसते. त्यानंतर तिथे मनोज हा दारूच्या नशेमध्ये लडखडत येतो आणि म्हणतो की ती फाईल तुम्हाला सापडणारच नाही आहे. असं म्हटल्याबरोबर अण्णा म्हणतात की म्हणजे मनोज, तुला नेमकं काय म्हणायचं आहे तरी काय? तेव्हा अण्णा भयंकर वैतागलेले असतात. तेव्हा त्याला विचारतात की मला खरं खरं सांगा, तुला काही माहीत असेल मनोज तर मला ते आत्ता सांगून टाक. तेव्हा मनोज म्हणतो की नाही, ती फाईल ना तुम्ही कुठेही कितीही शोधली तरीही तुम्हाला सापडणारच नाही, कारण तिचा मी बंदोबस्त केला योग्य तो. तेव्हा आता मालती म्हणायला लागते की नेमकं नेमकं काय केलं आहेस तू, मला जरा सांग मनोज, असं करू नकोस बाळा. तेव्हा मग मनोज म्हणतो की नाही, कसं आहे ना, मला माहिती आहे त्याचं नुकसान झालं आहे. तेव्हा आता इथे अण्णा म्हणतात की अरे अरे त्यांचं करोडोंचं नुकसान होणार आहे त्या फाईलमुळे. कळतं आहे ना रेश्मा मॅडम काय बोलले होते ते. तेव्हा आता इथे मनोज म्हणतो की होऊन दे ना, नुकसान होऊन दे, काय फरक पडतो. तसंही त्याला खूप मोठेपणा करायची सवय आहे ना, बघू दे ना त्याला नेमकं काय होतं ते. आणि स्वतःचं नुकसान झालं की त्याला कळेल की दुसऱ्याच्या बुडाखाली आग लागल्यावर नेमकं काय होतं ते. आणि ती फाईल ना मी जाळली आहे, तुम्हाला काय मी राख आणून देऊ का, असं सरळ तो प्रश्न करतो. आणि असं विचारल्याबरोबर लगेचच अण्णा हे त्याच्या कानाखालीच लावून देतात आणि तो तिथल्या तिथे खाली पडत असतो. तितक्यातच लीना त्याला सावरून घेते. तर इथे आता शलाका आईला जाब विचारत असते. ती म्हणते की आई, तू आज सरळ आम्हाला बाहेर जायला सांगितलंस, बाहेर काढत होतीस. तेव्हा आता इथे शलाकाला ती म्हणते की अगं, हे सगळं करणं गरजेचं होतं. नशीब समज त्या कवितासारखी तुझ्या कानाखाली एक ठेवून दिली नव्हती मी. तेव्हा मग आता केदार हा सासूची बाजू घेऊन बोलतो की हो, सासूबाई ना बरोबरच बोलत होत्या, कारण काय आहे ना, त्यांनी जर ऐनवेळेला हा गेम टाकला नसता ना तर मग आपल्यावरच सगळी पलटी झाली असती. तेव्हा आता कविताला हे सगळं सहन झालं नसतं असं ती म्हणत असतानाच लगेचच पुढे वृंदा म्हणते की बघ, समजवा जरा तुमच्या बायकोला, तिच्या तर काही अक्कलच नाही. आज हे नाटक करणं गरजेचं होतं, हे जर केलं नसतं ना तर मग खरंच तुम्हाला जावं लागलं असतं. तेव्हा मग आता तिथे हे ऐकल्यानंतर आदर्श येतो. आदर्श म्हणतो की वा आई वा, खरंच खूप छान नाटक केलंस तू. मला तर माहीतच होतं गं की तू खाली ते नाटक करत होतीस ते, पण खरंच किती खालच्या पातळीला जाऊन अजून वागणार आहेस मला कळत नाही. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर लगेचच वृंदाचं तोंड बंद होतं. आदर्श म्हणतो की वा, मला आई समजलं होतं तिथेच, पण तू कशी वागलीस याचं जरा तरी तुला भान आहे का गं? अगं, तुझ्या मुलीला आणि जावयाला समजावायचं सोडून तू अशी वागलीस. पण आज खरंच तुम्ही दोघं घराच्या बाहेर होतात. ऐनवेळेला अर्णव तिथे आला आणि म्हणूनच तुम्ही वाचलात. त्या अर्णवसाठी सुधा काकूने तुम्हाला माफ केलं, एक लक्षात ठेवा. पण इतकंही विसरू नका की पुढच्या वेळेला तुम्हाला कोणीही सोडू शकत नाही. आणि तुम्हाला तुमच्या घरी जायला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा तुम्ही जाणार तरी कुठे होतात? तुमच्याकडे स्वतःचं घर तरी आहे का? केदाररावांकडे स्वतःचं घर तरी आहे का?
तेव्हा मग शलाका म्हणते की अरे दादा, हे काय बोलतोयस तू? आज तू आम्हाला असं बोलायला लागलायस आणि तू त्या कविताची म्हणजे तुझ्या बायकोची बाजू घेऊन बोलतोयस. तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की मी कोणाचीही बाजू घेऊन इथे बोलत नाही आहे. जी व्यक्ती चुकते ना त्या व्यक्तीला मी इथे बोलून दाखवतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फार काळ तुमचा हा नाटकीपणा टिकणार नाही. आई, एक दिवस पडदा तर नक्कीच उघडेल. बिचारी ती सुधा काकू तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझं बोलणं ऐकते आणि तुमच्यावर विश्वास ठेवते. पण एक गोष्ट नक्की आहे, काही झालं तरीही तुम्हाला सार्थक मात्र सोडणार नाही. तेव्हा मग आता इथे लगेचच पुढे शलाका म्हणू लागते की बघितलं का आई, याचं काय चाललंय ते, हा त्याच्या बायकोची बाजू घेऊन बोलायला लागलाय. तेव्हा वृंदा म्हणते की काय रे, तुझ्या बायकोला सोडलेल्या माणसांना तू बाजूला करून आमच्याशी दगा देतोयस, आमच्याशी असं करतोयस. तेव्हा मग आदर्श म्हणतो की कोणीही कोणाला इथे सोडलेलं नाही आहे. आम्ही दोघंही एकमेकांपासून वेगळे झालो आहे आणि त्याला कारणीभूत कोण आहे हे तुलाही आई चांगलंच माहीत आहे. जाऊ देत ना, कशाला तू उगाचच जखमेवरच्या खपल्या काढत सुटलीस. पण एक गोष्ट नक्की, मी जरीही डिवोर्सी असलो तरीही मी तुमच्यासारखी माणुसकी आणि नीतिमत्ता सोडलेली नाही. मी तसाच वागतोय आणि माणुसकीने वागतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोवर डोक्यावरनं पाणी जात नाही त्याच्या अगोदरच सुधारा. एकदा की सार्थकच्या डोक्यावरून पाणी गेलं की तो कोणालाही सोडणार नाही आणि तो काय करेल याची मी काहीहीच गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सांगतोय, वेळेच्या आधीच तुम्ही सुधारा. असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि वृंदा आता गप्प बसलेली असते. सार्थक आणि आनंदी आता घरी आलेले असतात. त्याच वेळेला दोघंही आता खूप काळजीमध्ये असतात. सगळेजण त्यांच्या भोवती जमा होतात आणि त्याच वेळेला आता आनंदीच्या डोक्याला ती पट्टी पाहून मालती म्हणते की अगं आनंदी, हे काय झालंय, तुझ्या डोक्याला काय लागलंय? तेव्हा आनंदी म्हणते की आई, अगं काही नाही, ॲक्च्युली मी आणि शकू जात होतो ना कामाच्या निमित्ताने गोडाऊनकडे, तिथे माझा पाय घसरला आणि तिथे माझ्या डोक्याला जरा ठेस लागली, बाकी काही नाही. त्यानंतर मग आता सार्थक आतमध्ये जात असताना अण्णा म्हणतात की सार्थक सर, एक मिनिट थांबा, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. बरं, तुमच्या त्या पोलिसाच्या मॅटरचं काय झालं? तेव्हा सार्थक म्हणतो की ते झालं, थोडं मिसअंडरस्टँडिंग होते, झालेत ते सॉल्व. तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की बरं मला एक सांगा की तुमच्या त्या फाईलबद्दल काय कळलं का? तेव्हा सार्थक म्हणतो की नाही. मग अण्णा सांगायला लागतात की तुम्हाला जेव्हा रेश्मा मॅडम म्हणायला आल्या होत्या की ती फाईल खूप महत्त्वाची आहे, त्याच वेळेला मी ती फाईल घरभर शोधली पण कुठेही सापडली नाही. तेव्हा मालती देखील म्हणते की हो, ती फाईल सापडली नाही. तेव्हा हे सगळं होत असताना अंबुआजी सांगते की हो, माका माहिता की ती फाईल खयसा. तेव्हा आनंदी म्हणते की आजी, अगं सांग ना, कुठे आहे ती फाईल? तेव्हा मग आत्या म्हणते की हो, ती फाईल असाना ती मनोजने जाळल्यान, चुलीत घालून जाळल्यान. असं म्हटल्याबरोबर आता आनंदी म्हणते की काय आजी, हे काय बोलतेस तू? तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की हो, अंबुआजी म्हणते ते अगदी खरं आहे, मनोजने ती फाईल जाळून टाकली. तेव्हा आता सार्थक हा डोक्याला हात लावतो आणि त्यानंतर अण्णा म्हणतात की खरंच आमची खूप मोठी चूक झाली आहे सार्थक सर, मी माफी मागतो या सगळ्याची. खरं तर आनंदी म्हणायला लागते की हे सगळं दादाने का केलं? तेव्हा सार्थकला अण्णा म्हणायला लागतात की मला तर खरं तर माफ करा, हे सगळं असं माझ्यामुळे झालं आहे. खरं तर मनोज हा माझा मुलगा आहे आणि त्याने हे सगळं केलं आहे, त्याच्यामुळे मी तुमची पाय धरून माफी मागतो. तेव्हा आता सार्थक म्हणतो की अहो बाबा, हे तुम्ही काय करताय, प्लीज असं काही करू नका. त्याच वेळेला अण्णा म्हणतात की आम्ही सगळे फाईल घरभर शोधत होतो, तेव्हा मनोज आला आणि त्याने सांगितलं की फाईल जाळलेली आहे म्हणून. आता असं म्हटल्याबरोबर इथे सार्थक म्हणतो की काळजी करू नका, त्या फाईलचे बॅकअप्स वगैरे असतात आमच्याकडे, हरकत नाही. तेव्हा मग आता इथे मालती हात जोडते आणि म्हणते की देवा, खरंच थँक्यू, त्यांचं काही नुकसान नाही झालं आमच्यामुळे. तरी ते सुद्धा ही एकटीच बसलेली असते आणि विचार करत असते की हे नेमकं सगळं घरामध्ये काय सुरू आहे, हे सगळे काय प्रकार सुरू आहेत खरंच कळत नाही. तितक्यात आता अक्कू तिकडे येते. ती आल्याबरोबर आता आईच्या बाजूला हाक देऊन बसते. तेव्हा ती हसतच म्हणते की काय गं अक्कू, तुला काही हवं होतं का? तेव्हा मग आता आकांक्षा म्हणते की अगं आई, मला जर काही हवं आहे तरच मी तुझ्याशी येऊन बोलू का? तेव्हा मग आकांक्षा म्हणायला लागते. तेव्हा ती म्हणते की अगं असं काही नाही, तू अचानक बोलायला आलीस ना म्हणून म्हटलं. तेव्हा मग आकांक्षा सांगते की आई, खरं तर ना तू आज खूप मोठी चुकली आहेस, तू खूप चूक केली आहेस. तू केदार जिजू आणि शलाकाला काय परवानगी दिलीस इथे राहण्यासाठी, त्यांना तू आज इथे का थांबवलंस? तेव्हाच आता वृंदाच्या बाबतीत ती म्हणायला लागते की अगं असं कसं, ती या घरची मुलगी आहे आणि केदार या घरचा जावई आहे, त्याच्यामुळे आपण असं काहीच करू शकत नाही, ते घरातले सदस्य आहेत. तेव्हा मग आता लगेच आकांक्षा म्हणते की बरं हे तू घरातल्या सुनेला बाहेर काढतेस, पण हे घरातले जे आहेत त्यांना तू काढतेस नाही. मग हे सगळं असं का करतेस आई तू? ती लोकं चुकली आहेत, किती चुकतात ती दोघं, तरीही आपण त्यांच्या चुका पाठीत घालत असतो. प्रत्येक वेळेला हे जिजू चुकत असतात आणि त्यावेळेला शलाका देखील त्यांना पाठीशी घालते. तेव्हा मग आता हे सगळं अंटल्यावर लगेच सुधा म्हणते की अगं असं कसं बोलतेस तू?
ती मोठी बहीण आहे तुझी आणि तिच्या बाबतीत प्लीज असं बोलू नकोस. त्याच वेळेला आकांक्षा म्हणते की नाही आई, हे चुकतंय सगळं. तू त्यांना असं आज थांबवलं नाही पाहिजे होतंस. खरं तर आनंदी वहिनी आणि दादाला घरात आणलं पाहिजे प्लीज. तू त्यांना आण ना इथून. तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की हे बघ, मी काही त्यांना जा म्हणून सांगितलं नव्हतं. त्यांचे तेच गेलेत आणि तसंही मला सार्थकने वचन दिले की त्याचं काम झालं की तो नक्की इथे येणार आहे. मग आता असं म्हणून सुद्धा तिकडून निघून जाते आणि आकांक्षाला काहीच ती बोलत नाही. आनंदी ही मनोजवर खूप वैतागलेली असते. ती म्हणत असते की हे दादाचं काय चाललंय, तो नेमकं ना असं का वागतोय तेच कळत नाही आहे, का असं विचित्र करतोय तो. तेव्हा मग तिला आनंदीला शांत करत तो म्हणतो की हे बघा काय आहे ना, दादा आपल्याशी कसं वागतात हे आपल्याला माहीत आहे ना, आणि ते हे सगळं का करतात हेही आपल्याला माहिती आहे. पण आपला हेतू क्लिअर आहे ना की आपण इथे का आलो आहे, आपण त्यांचं व्यसन सोडण्यासाठी आलो आहे ना इथे. मग आपण त्याच्याचकडे लक्ष देऊया. बरं ते जाऊन देत, तुमची जखम बघूया. इतक्या सगळ्या गोंधळामध्ये सगळ्या गडबडीमध्ये लक्ष द्यायचंच राहून गेलं. बघूया जखम कशी आहे ती. तेव्हा मग सार्थक म्हणतो की सूज पण नाही आहे आणि आता जखम पण चुकत आली आहे. थांबा मी त्याला मलमपट्टी करतो, आपण बँडेज लावूया. असं म्हणून सार्थक फर्स्ट एड किट आणतो आणि त्यानंतर ते तिच्या जखमेला लावू लागतो आणि तिची जखम साफ करायला लागतो. आणि त्याच वेळेला आनंदीही त्याच्याकडे बघत असते. तिला दुःखद देखील असतं, पण सार्थकचा तो असा चेहरा पाहून तिला खूप विचित्रही वाटत असतं आणि तिला वाईट देखील वाटत असतं. तेव्हा सार्थक म्हणतो की काय झालं, तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे. तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर, खरंच तुम्ही किती वेगळे आहात हो. इतकं सगळं घडून गेले, तुमची इतकी महत्त्वाची फाईल मनोजदादाने राख केली, पण तरीही तुम्ही इतकी परिस्थितीत या शांत कसे बसू शकता. इतकं चुकीचं घडलेलं असतानाही तुम्ही शांत कसे राहताय. तेव्हा मग आता यावर सार्थक म्हणू लागतो की हो, राहावं लागतं शांत, कारण ही सगळी आपलीच माणसं आहेत ना, आणि आपल्या माणसाला जर असं बांधून ठेवायचं असेल तर आपल्याला तोडून चालत नाही. कसं आहे ना, आपली घर जे आहे ना ते भिंतींनी बनलेलं असतं आणि त्याच्यातली एक वीट जरी कोसळली तरी ही अख्खी भिंत कोसळते, माहीत आहे ना तुम्हाला. म्हणूनच आपल्याला त्या एका विटेला बाजूला न टाकता तिला सांभाळून घेतलं पाहिजे असतं, तिला प्लास्टर केलं असतं. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, माझी आई मला नेहमी सांगते की आपलं घर हे आपण बांधून ठेवलं पाहिजे. काही झालं तरी आपल्या घरच्यांच्या चुका ह्या पोटात घातल्या पाहिजेत. म्हणूनच नाही का ते रुंदा काकू किती चुकते, किती भानकुदळ आहे, तरीही सुधा काकूला, सुधा म्हणजेच माझी आई, तिला सांभाळून घेत असते. हे असं असतं. म्हणूनच मी या सगळ्या गोष्टींमध्ये शिकून आलो आहे की काही झालं तरीही आपल्या माणसांना आपणच सांभाळून घ्यावं लागतं, बाकी काही नाही. आता या सगळ्या गोष्टी या अमगू आजीने ऐकलेल्या असतात आणि ती म्हणते की खरंच माझं जावई यो लाखात एक असा, असा विचार ती करते. दुसऱ्या दिवशी अमगू आजी स्वतःचं बस्तान बांधून निघायला बघते आणि म्हणते की चला मालती, माझं नाशकातलो मुक्काम संपलो. तेव्हा आता मालती म्हणते की असं कसं, तुम्ही कुठे जाणार नाही आहात. तेव्हा अण्णा देखील येऊन म्हणतात की काय गं, कुठे निघालीस तू, अगं 4 दिवस आली नाहीस आणि निघालीस गावाकडे लगेच. तेव्हा आता आजी म्हणायला लागते की अरे मग निघू कोया मका, अरे टाईम झाला ना. तेव्हा लगेच सार्थक येतो आणि म्हणतो की आजी असं कसं, तुम्हाला मी बरं जाऊन देईन. तेव्हा आता इथे आजी म्हणायला लागते की अरे बाबा मका जाऊन दे, काय आहे ना तुझे आजोबा कसे असत ते तुका माहीत नाही, त्यांना माझ्याशिवाय अनगोड लागला नाही, म्हणून मी जाते. आता इथे सार्थक म्हणतो की नाही नाही तुम्ही जायचंच नाही, मी कसं जातो तेच बघते. तेव्हा आता लगेच आनंदी म्हणते की कसं आहे ना आत्या, मला काही माहिती नाही, यांनी ठरवलं की ठरवलं, ते तुला जाऊच देणार नाहीत. तेव्हा सार्थक म्हणतो की थांबा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा आजी म्हणायला लागते की काय तू जादूगार असंस की काय. तेव्हा मग आता दरवाजा उघडल्याबरोबर सगळ्या बायका येतात त्यांच्याच बरोबर. आता आत्याजीचे मिस्टर म्हणजेच मामा देखील आलेले असतात आणि हिला पाहून ती खूपच खुश होते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे वृंदा ही सुधाला भडकवतच म्हणते की सार्थक अजून किती दिवस राहणार आहे तिकडे, नाही त्या दिवशी आला तर इथेच थांबायचं ना, कशाला पुन्हा जायची गरज होती. 5 दिवस काय 15 दिवस काय किंवा कायमचं काय. तेव्हा मग ती म्हणते की अगं असं नाही आहे, सार्थकचा उद्याचा दिवस तिकडे शेवटचा दिवस असणार आहे. तर इथे आनंदी आता सार्थकला म्हणते की काय बाबा तुम्ही तर वेगळेच आहात, आजीने आत्तापर्यंत तिच्या चंचीमधले 100 रुपये कोणालाही दिले नव्हते, आम्ही तर लहानपणापासून प्रयत्न करतोय, पण आता तुम्हाला दिले, खरंच मस्त आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की मग नवरा कोणाचा आहे. असं म्हटल्याबरोबर आता आनंदी ही सार्थकडे बघायला लागते, ऑकवर्ड होते आणि त्यानंतर सार्थक देखील आता आनंदीकडे बघायला लागतो आणि पटकन हात काढतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.